नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाईपने केला खून. कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना. दोघांविरोधात गुन्हा दाखल. कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात होळीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत सत्यम कुमार श्री रामराज कुमार, मूळ राहणार सह्याद, तालुका भेटी, जिल्हा आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश, सध्या राहणार तळदंगे, तालुका हातकणंगले यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीलमणी उर्फ निलेश विनोद कुशवाह, वय वर्ष 24, राहणार कुशीनगर, उत्तर प्रदेश, व अजय राजेंद्र कुशवाह, वय वर्ष 25, राहणार कुशीनगर, उत्तर प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 4 रोजी रात्री सुमारे 10:30च्या सुमारास 5 स्टार एमआयडीसी कागल परिसरात ही घटना घडली. फिर्यादी सत्यम कुमार व त्यांचा मित्र उमेश कुमार हे कामावरून जात असताना आरोपींशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर आरोपींनी शिवेगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी नीलमणी कुशवाह यांनी लोखंडी पाईपने उमेश कुमार यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या मारहाणीत उमेश कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान होळीचा सण असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांकडून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जात होता. अनेक ठिकाणी तरुणांकडून मद्यधुंद अवस्थेत जल्लोष सुरू होता. त्यामुळे काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकारही घडले. औद्योगिक वसाहतीत अवैध मद्य विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने नशेतून हा प्रकार घडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक TJ मगदूम करत आहेत.